गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण गुणरूप नाम या दशकातील समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम या समासाचे श्रवण केले। श्री समर्थ सांगतात की या जगात जे जे काही आकाराला येते ते कल्पांती नाश पावते, पण स्वरूपाचा नाश कधीही होत नाही आणि ते नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापून राहिलेले आहे। भगवंताचे स्वरूप कळावे म्हणूनच त्याला अनेक नामे दिली जातात। श्री समर्थ सांगतात की आकाशातच सर्व भास भासतात आणि सर्वांमध्ये आकाशच व्यापून असते, त्याचप्रमाणे तो भगवंत सर्व जगात सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिलेला आहे। शेवटी समर्थ सांगतात की आता स्वरूपानुभव घ्यावा, पण मौन भंगू देऊ नये। म्हणजे देहाने व्यवहार करीत असूनही अंतर्यामी पूर्णपणे मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावे। आता चालू आठवड्यात या दशकातील नवीन समास निसंदेह निरूपण नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक नववा गुणरूप नाम समास तिसरा निसंदेह निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्रुती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असून हे केवी घडे। इथे श्रोते समर्थांना विचारतात की ब्रह्मज्ञान नेमके कसे असते, मग ब्रह्म असून काहीच नाही ते कसे शक्य आहे। सकळ करुणी अकर्ता सकळ भोगुनी अभोक्ता सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी। श्रोता समर्थांना इथे विचारत आहे की सर्व करून अकर्ता राहणे, सर्व भोगून अभोक्ता असणे आणि सर्वात असून अलिप्त राहणे हे कसे शक्य होईल। तथापि तुम्हीच म्हणता योगी भोगून अभोक्ता स्वर्ग नरके आता येण्याची न्याय। श्रोता इथे समर्थांना म्हणत आहे की तुम्ही म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोक्ता असतो, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो का। जन्म मृत्यू भोगलीच भोगी परी तो भोगून अभोक्ता योगी यातनाही तया लागी येण्याचे पाडे। श्रोता इथे विचारत आहे की जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही तो भोगताच असतो का। मग याच न्यायाने तो यातनाही भोगून भोगत नाही का असेच म्हणायचे का। कुठून नाही कुटीला रडून नाही रडला कुंतून नाही कुंथीला योगेश्वर। श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की याचा अर्थ असा होतो का की त्याला कुणी मारून मारून कुठून काढला तरी तो मार खात नाही, दुःखाने रडूनही तो रडत नाही, कणत कुंतत असूनही तो योगेश्वर कधीही कुंतत किंवा कणत नाही। जन्म नसून घातला पतित नसून झाला यातना नसून पावला नाना परी। श्रोता हे ते म्हणत आहे की मग तो जन्म घेऊनही जन्मत नाही का, पतित नसूनही तो अपतित होतो का आणि यातना नसूनही नाना यातना भोगतो का। ऐसा श्रुती याचा अनुमान श्रुती घेतले आडरान याचे समाधान केले पाहिजे। वक्त्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आडरानात शिरून अनेक आक्षेप घेतले, तेव्हा याचे समाधान केलेच पाहिजे। वक्ता म्हणे सावध व्हावे तुम्ही बोलता बरवे
परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. ते समर्थ आता म्हणू लागलीत की तुम्ही सावध व्हावे. तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलला हे योग्यच आहे. ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा. संपदेविन हा दिवसा तो निरार्थक. समर्थ म्हणतात की ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. ज्याच्याजवळ संपत्ती नसते त्याचा भरवसाही निरर्थक ठरतो. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दारिद्र्ये आपदा. भोगिल्याच भोगी सदा, शब्द ज्ञानी. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते तो अज्ञानरूपी दारिद्र्याने सर्व काळ अपदास भोगत असतो. त्याला शब्ददान असले तरी त्यामुळे जन्म मरण्याच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर. महाचतुर तो चतुर ओळखावा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की योग्याची ओळख फक्त योगीच करू शकतो. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. जो अत्यंत चतुर असेल तोच तुझ्या चतुर माणसाची पारख करू शकतो. अनुभवी अनुभवयास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे. विदेहाचा देहभाव गळे, विदेही देखता. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. जो अलिप्त असतो त्याला अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो. जो विदेही असतो त्याला कुणीही विदेही भेटला तर आनंदाने त्याचे देहभान हरपते. बद्धासारखा सिद्ध आणि सिद्धासारखा बद्ध, एक भाविल तो अबद्ध, मनावाच न लगे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कुणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाचे सोंग आणतो. त्यांना जो एकसारखा मानतो तोही मूर्ख असतो. झडपला तो देहधारी आणि देहधारिक पंचाक्षरी, परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला एखाद्या भूताने झडले तरी तोही देहधारी असतो आणि ती भूतबदा नाहीसी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो. म्हणून त्या दोघांना एकसारखे कसे म्हणता येईल. तैसा अज्ञान पतित, ज्ञानी आणि जीवनमुक्त. दोघे समान मानिल तो युक्त, कैसे म्हणावा. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला आणि ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानिल त्या पुरुषाला शहाणे कसे म्हणावे. आता असो हे दृष्टांत, प्रचित बोलू काही हेत. येथे श्रुती सावचित्त, शनैक व्हावे. समर्थ म्हणतात की आता हे दृष्टांत देणे बास झाले. आता प्रचितीचा स्वानुभवेचा काही विचार सांगतो. तर श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने श्रवण करावे. जो जो ज्ञाने गुप्त झाला, जो जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला, काय नाहीच काही. समर्थ म्हणतात की जो जो कोणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो आणि जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही. तयास कैसे गवसावे, शोधू जाता तोची व्हावे. तोची होता म्हणावे, न लगे काही. समर्थ म्हणतात की त्याला कशी शोधून काढावे, कारण त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताच शोधणाराच तद्रूप होतो. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना. ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. श्री समर्थ म्हणतात की त्यांच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तिथं तो नसतो. त्यांच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तिथे नसतोच. तत्वात म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटले तर तो तिथे भासत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्याने
त्याला काही केल्या निवडून वेगळा काढता येत नाही. दिसतो परी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. समर्थ म्हणतात की दिसायला इतर सामान्य देहधारी माणसासारखाच तो दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती. समर्थ म्हणतात की त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्यांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावे, तर तो स्वरूपकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की शोध घेणाराच निर्विकार होतो. तो परमात्मा केवळ, तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. समर्थ म्हणतात की तो केवळ परमात्मा रूप झालेला असतो, त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो, त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विसर त्याला झालेला नसतो. ऐसा जो योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहा करे कळेना. समर्थ म्हणतात की असा जो योगीराज असतो तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो. पूर्ण ब्रह्म आणि वेदाचे बीज असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. देह भाविता देहच दिसे, परी अंतर अनारिसे असे, तयास सुविदिता नसे जन्म मरण. समर्थ म्हणतात की देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो, पण त्याची अंतस्थिती अगदी वेगळी असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले तर त्याला जन्म मरण नाही हे कळून येते. जयास जन्म मरण व्हावे, ते तो नव्हेच स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैसे. समर्थ म्हणतात की ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह तो स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसतेच ते तेथे कोठून आणि कसे आणावे. निर्गुणास जन्म, जयास जन्म मरण व्हावे, हे तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैसे. समर्थ म्हणतात की ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसतेच ते ते कुठून आणि कसे आणावे. निर्गुणास जन्म कल्पिला, अथवा निर्गुण उडविला, परी तो उडाला आणि जन्मला आपला आपण. समर्थ म्हणतात की ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्मस्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटले तरी किंवा तो मेला असे म्हटले तरी त्याच्या निर्गुणत्वात काही फरक पडत नाही. तो जन्मला आणि मेला ह्या अज्ञानी माणसाच्या कल्पना असतात. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणास वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. समर्थ या ठिकाणी सांगतात की भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून थुंक्यासंबंधी आपण ज्या मनात कल्पना करतो त्याचप्रमाणे आपल्याला भोगावे लागते. म्हणजे ज्ञानीपुरुषाला जन्ममरण आहे हे चिंतले असता आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते, म्हणून त्याचे काहीच बिघडत नाहीत, पण दोष मात्र आपल्याला लागतो. समर्थ रायाचे महिमान, जाणता होते समाधान, परंतु भुंको लागे स्वान, तरी ते स्वानच आहे. समर्थ म्हणतात की एखादा सामर्थ्य संपन्न राजा आहे, तरी त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते, पण कुत्री त्याच्यावर भुंकतात. ती बोलून चालून कुत्रीच असतात, त्यांना त्या राजाची थोरवी कशी कळणार. ज्ञानी तो सत्यस्वरूप, अज्ञान देखे मनुष्यरूप, भावासारखा फळद्रूप देव तैसा. समर्थ म्हणतात की ज्ञानी तो सत्यस्वरूप असतो, पण अज्ञानी माणसाला तो मनुष्यरूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला प्राप्त होतो, त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाचे असते. देव निराकार निर्गुण,
लोक भावती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. समर्थ म्हणतात की देव वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. पाषाण फुटतो पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. समर्थ म्हणतात की देव एकला एकच आहे, सर्वत्र ओतप्रोत भरलेला असतो, पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामरूपाचा केला आहे, म्हणून तो बहुविध झाला आहे, पण असे घडत नाही. तैसा साधू आत्मज्ञानी, बोधेपूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी. जे समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. सारासार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आल्याशी एकरूप झालेला असतो. जळून काष्टाचा आकार, अग्नी दिसे काष्टाकार, परी काष्ट होईल हा विचार बोलूच नये. श्री समर्थ म्हणतात की लाकूड जळते तेव्हा त्यातील अग्नी काष्टाचा जसा आकार असेल तसाच आकाराचा दिसतो, पण ते परत काष्ट होईल असा विचारसुद्धा बोलू नये. कर्पूर असे तो जळताच दिसे, तैसा ज्ञानदेह भासे, तयास जन्मविता कैसे, कर्दळी उदरी. समर्थ म्हणतात की कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. जळत असलेला कापसाचा खडा परत कर्दळीतून उत्पन्न होत नसतो, तसा ज्ञानाग्नीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मास येत नाही. बीज भाजले उगवेना, वृस्त जळाले उकलेना, ओग निवडेता निवडेना गंगेमध्ये. बी एकदा भाजले की ते पेरले तरी ते उगवत नाही. वृस्त एकदा जळाले की त्याची घडी उगलत नाही. एखादा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. ओग गंगेमध्ये दिसे, गंगा एकदिसी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. समर्थ म्हणतात की गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो आणि गंगा हा एकदिशी आहे, पण साधू तर काहीच भासत नाही, तो त्याच्याशी एकरूप असतो, म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहत नाही. सुवर्ण नव्हे लोखंड, साधू सजन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमुड, तयासही उमजेना. समर्थ म्हणतात की परिसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण झाले की ते सुवर्ण परत लोखंड होत नाही, त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जडमूड असतात त्यांना हे उमजत नाही. अंधास काहीच न दिसे, परिते हे लोक आंधळे कैसे, सन्निपाते बरळपते, बरळतसे सन्नपाती. समर्थ म्हणतात की आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल. सन्निपात ज्वर झालेला रोगी, ज्यामुळे बरे वाटेल तो बरळू लागतो, त्याचप्रमाणे सन्निपात ज्वर झालेला रोगी, ज्वरामुळे जो वाटेल तो बरळू लागतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोकसुद्धा साधूबद्दल हवेत पाहिजे ते बरगळतात. जो स्वप्नामध्ये भ्याला तो स्वप्न भये ओसनला, ते भये जागन त्याला केवी घडे. समर्थ म्हणतात की जो स्वप्नात गेलेला असतो तो स्वप्नात भयाने बरळू लागतो, पण तो जागा झालेला असतो तर त्याला स्वप्नाचे भय कसे वाटणार. जो स्वप्नात भिलेला असतो तो स्वप्नात भयाने बरळू लागतो, पण तो एकदा जाग झाल्यानंतर मात्र त्याला स्वप्नाचे भय राहणार नाही. मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एक ओळखली, दोघाची अवस्था लेखिली सारखीच कैसी. समर्थ म्हणतात की दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली. एकाने ही मुळी आहे हे जाणले नाही, त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्याला. दुसऱ्याने ती मुळी आहे सर्प नव्हे हे ओळखले, त्यामुळे तो भ्याला नाही. मग दोघाची अवस्था एकसारखीच कशी लेखता येईल. हाती धरिता ही डसेना,
हे एकास भासेना, परी त्याची कल्पना तयास बाधी. समर्थ या ठिकाणी सांगतात की ती मुळी हातात जरी धरली तरी डसत नाही, हे वेहलेल्या माणसाला पटत नाही, म्हणजे त्याची कल्पनाच त्याला बाधक ठरते. विंचू सर्प डसला, तेनी तोची जाकळला, तयाची लोक त्याला कसा विस कैसा. समर्थ म्हणतात की ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्याकुळ होतो, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील. आता तुटला अनुमान, ज्ञानी असं कळे ज्ञान, अज्ञान असं जन्ममरण चुकेची ना. समर्थ म्हणतात की आता श्रोत्याचे शंकेचे समाधान झालेले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसास ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसास ओळखू शकत नाही आणि त्याचे जन्ममरणही चुकत नाही. एका जाणण्यासाठी लोक पडले अटाटी, नेनपणे हिंपुटी होती जन्ममृत्यू. समर्थ म्हणतात की एकाला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत असतात आणि अज्ञानाने कष्टी होतात, जन्ममृत्यूचे दुःख भोगत राहतात. त्याची कथानुसंधान पुढे केले परिचिन्न, सावधान मने वक्ता. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितला जाईल, तरी आता सावधान असे वक्ता म्हणाला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निसंदेह निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.